नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी सोशल मीडियावर मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हायरल पोस्टमध्ये मोदी सरकारने केलेल्या घोषणांवर सरकारवर उत्तरे मागितली जात असल्याचे आढळते. तर बघूया मोदी समर्थक, कार्यकर्ते आणि नेते यांना नेमके कोणकोणते प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्न पहिला. मोदी सत्तेत येण्यापूर्वी म्हणाले होते की बाहेरच्या देशातील सगळा काळा पैसा परत भारतात आणू आणि त्यातील काही रक्कम प्रामाणिक कर दापत्यांकडे वाटू. तर काही गेल्या 10 वर्षात किती काळा पैसा मोदींनी भारतात आणला आणि किती लोकांना तो पैसा वाटला? दुसरा प्रश्न. 2019 साली पुलवामा हल्ला होऊन अनेक जवान शहीद झाले. या पुलवामा हल्ल्याचा तपास नक्की कुठपर्यंत आलाय? आतापर्यंत नक्की किती लोकांना अटक झाली आहे? ज्याच्या हलगर्जीपणामुळे हल्ला झाला अशा किती अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई केली? पुढचा प्रश्न शेतकरी विषयक. मोदी सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न करणार होते. आज 2024 मध्ये तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालंय का? शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव देणार होते मोदी सरकार. त्याचं काय झालं? कांद्यासारख्या मालावर निर्यात बंदी सारखे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे निर्णय मोदी सरकार का घेते? 2014 साली क्रूड ऑइल $93 प्रति बॅरल असताना भारतात पेट्रोल 73 रुपये लिटर होतं. आता क्रूड ऑइल $77 प्रति बॅरल असताना भारतात पेट्रोल 105 रुपये लिटर झाले आहे. 2014 साली 400 रुपये असणारा गॅस सिलेंडर आज 1100 रुपये आहे. बाकी सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत, पण महागाईला जबाबदार कोण? 2024 ते 2025 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचे लक्ष्य मोदी सरकारने ठेवले होते. आज भारताची अर्थव्यवस्था $3.7 ट्रिलियन आहे. मग असे अवास्तव लक्ष देऊन लोकांना भुलवण्याचे काम मोदी सरकार का करते? 2014 पूर्वी जेव्हा $1 62 रुपयाचा होता, तेव्हा मोदी म्हणत होते की पडणाऱ्या रुपयाचे कारण काँग्रेस सरकार आणि त्यातील भ्रष्टाचार आहे. मग आज जेव्हा $1 83 रुपयांचा आहे, तेव्हा याला जबाबदार कोण? 2016 मध्ये मोदींनी ब्लॅक मनी बाहेर काढण्यासाठी अचानक डिमॉनिटायझेशन म्हणजेच नोटबंदीचा निर्णय घेतला आणि पूर्ण देशाला रांगेत उभं केलं. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असे मत नोंदवले की हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि अवैध आहे आणि त्यामुळे काळा पैसा पांढरा व्हायला मदत झाली. मग या निर्णयाचा नक्की फायदा काय झाला आणि कोणाला झाला? इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये एकट्या भाजपला 6,565 करोड रुपये म्हणजे ऐकून देणगीच्या 55% कसे भेटले? काही कंपन्यांना जेवढा नफा देखील नाही त्यापेक्षा जास्त रक्कम त्यांनी देणगी म्हणून बीजेपीला कशी काय दिली? यातला 9वा प्रश्न आहे बेरोजगार युवकांचा. मोदी सत्तेत येण्यापूर्वी म्हणाले होते दरवर्षी 2 करोड रोजगारांच्या संधी निर्माण करणार. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने किती रोजगारांच्या संधी निर्माण केल्या? कोरोना काळात मोदींनी पंतप्रधान सहाय्यता निधी असताना PM केअर फंड का उघडला? यात नक्की किती पैसा जमा झाला आणि तो कुठे खर्च झाला? एक अलीकडचा ज्वलंत सवाल आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला असताना मोदींनी एकदाही तिकडे भेट का दिली नाही? लडाखमध्ये अनेक लोक त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना त्यावरही मोदी काहीच का बोलत नाही? जाहिरात देताना मात्र मोदींनी रशिया युक्रेन युद्ध थांबवलं असा खोटा प्रचार का केला गेला? हे धादांत खोटा आहे असा स्वतः परराष्ट्र मंत्रालयानेच सांगितलं आहे. यावर सरकार बोलणार का? आणि शेवटचा प्रश्न आहे मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाने दूंगा. मग भाजपाने ज्यांच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच तुम्ही तुमच्या पक्षात अथवा तुमच्या बरोबर युतीमध्ये कसं काय घेतलं? उदाहरणार्थ अजित पवार 70,000 कोटी सिंचन घोटाळा, अशोक चव्हाण आदर्श घोटाळा, छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा आणि असे इतर अनेक नेते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक वापरकर्ते हे सवाल मोदी सरकारला करताना दिसत आहेत. या प्रश्नांची उत्तरे देतील मोदी सरकार आणि मोदी समर्थक? ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.